गुड मॉर्निंग फ्रेंड. स्वागत आहे तुमचं अमरावती टेरेस गार्डनवर आणि मी आहे उषा धुर्वे अमरावतीवरून. तर बघा, सुंदर पहाटेची सुरुवात आपण सुंदर फुलांपासून करूया. हे सगळे जे हिबिस्कस आहेत ना, इतके सुंदर कलर माझ्याकडे आहेत आणि हे तर समजा मी लोकल नर्सरीमधूनच मागवले आहे. पण याच्यात मध्ये अजून ऑस्ट्रेलियन हिबिस्कससुद्धा माझ्याकडे आहे. तर आजचा जो स्पेशल व्हिडिओ आहे ना, तो हे जे कॅलेडियम असतात, हे सगळे माझ्याकडे जितके काही व्हरायटीज आहेत ना कॅलेडियमची, ही सगळी थाय व्हरायटीज आहे. थाय व्हरायटीज म्हणजे याचे ना पानं खूप मोठे मोठे असतात आणि तुम्ही बघाल ना, यामध्ये इतके सगळे कलर शेड असतात ना. आता तरी सध्या फक्त रेड कलर हा जो आहे ना, हा डॉर्मेन्सी थोडंसं लेट होत आहे म्हणून तुम्हाला दिसत आहे. बाकी जितके काही कलर होते ते लगेच डॉर्मेन्सी पिरियडमध्ये निघून गेले आहेत आणि जे उरलेले आहेत ते फक्त हे एकदम डार्क चॉकलेटी कलर, डार्क मरून कलर आणि रेड कलर, बस हे सध्या डॉर्मेन्सी पिरियडमध्ये जाता जाता थांबून आहे. स्वतःचा काही रंग आपल्या गार्डनमध्ये अजूनही उधळत आहे. पण या सगळ्यांना आता सेव्ह करावं लागेल, कारण यामधले बरेचसे प्लांट ना सुकून गेले आहेत. म्हणजे त्याचे पूर्ण पानं जे आहे ते सुकून गेले आहे आणि त्यानंतर याच्या आतमध्ये जे बल्ब आहे ते आपल्याला नेक्स्ट सीझनसाठी सेव्ह करून ठेवावं लागेल. यामधले मी जे काही चांगले अगदी हेल्दी प्लांट आहेत ना, ते सगळे इथे एका ठिकाणी आणून ठेवले आहेत आणि बाकी जसे काही जे डॉर्मेन्सी पिरियडमध्ये गेले आहेत ना, म्हणजे अगदी त्या याच्यामध्ये ना कुंडीमध्ये काहीच तुम्हाला दिसणार नाही किंवा अगदी हलकंसं जे लास्टवालं पानं ते सुद्धा जळत आलेलं असेल, तर अशा सगळ्या ज्या काही कुंड्या आहेत त्या मी आता साईडला काढेल आणि हळूहळू ती जी माती आहे ती पूर्ण वाळवून घेईल आणि ही सगळी मला प्रोसेस करायची आहे. तर बघा, हे फक्त लास्ट एक पान उरलेलं आहे. मग आता मला काय करावं लागेल, याला पूर्ण या मातीला मी सगळं बघा इतकं छान पूर्ण असं मोकळं करून घ्यायचं मातीला आणि ही माती बिलकुल 4-5 दिवस उन्हात वाळवून घ्यायची आणि त्यानंतर मी ही माती एका पोत्यात भरून ठेवेल, कारण यामध्ये ना राईस हस्क, नंतर रेती, कंपोस्ट हे सगळं मी मिक्स केलेलं आहे. पण मग परत मला ही माती तयार करायची म्हटलं की हे सगळं जे आहे ते टाकावं लागेल आणि हे सेम क्वांटिटीमध्ये यूज केलं आहे मी. माझ्या सगळ्या जे काही बल्बस प्लांट आहेत त्या सगळ्यांना मी या सॉईल मिक्समध्ये लावते. तर आता मला परत ही सॉईल मिक्स करायची म्हटलं तर नॉर्मल याच्यासाठी मी नाही वापरणार आणि बघा, एका बल्बचे ना हे मला 2 बल्ब मिळाले आहे यावर्षी. काही काही बल्बमध्ये ना इतक्या फास्टमध्ये ग्रोथ होते आणि जवळपास बघा 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6 असे बल्ब एकदम मल्टिप्लाय होतात. तर हे सगळेजण अगदी व्यवस्थित, ही जी माती आहे ना ही सगळी अशी व्यवस्थित चेक करून घ्यायची किंवा कारण यामध्ये ना अगदी छोटे छोटे बल्बसुद्धा असतात, जे आपण नेक्स्ट इयर जेव्हा लावू तर तेव्हा पूर्ण सीझनमध्ये ग्रोथ होईल आणि बऱ्यापैकी आपल्याकडे डेव्हलप होईल ते बल्ब. तर हे सगळे पॉट असे मी जे आहेत होल जे आहेत त्यावर सगळे असे काही जे तुटलेल्या वगैरे कुंड्या असतात ना, त्यांचाच मी यूज करते आणि ही माती बघा किती एकदम पुरस सॉईल आहे ना ही. तर हीच सॉईल मी सगळ्या याच्यासाठी बनवली होती आणि याच्यामध्ये राईस हस्कसुद्धा आहे, पण ते पण बघा पूर्णतः मातीमध्ये मिसळल्या गेलेलं आहे. मग बस ही माती आता छान वाळून घेईल आणि नंतर 4-5 दिवस ठेवल्यानंतर या सगळ्या मातीला मी एका पोत्यामध्ये छान भरून ठेवेल आणि त्या पोत्यावर सुद्धा नाव लिहेल, कारण जेव्हा आपण पोत्यात माती भरतो ना, मग काही ओळखू यायला मार्गच नसतो. मग थोडंसं काहीतरी मिस्टेक पण होऊ शकेल, म्हणून मग मी त्याच्या मोठ्या डार्क मार्करनी ना त्या पोत्यावर असं नाव लिहून ठेवील की बल्बस प्लांट वगैरे असं असं आपापल्या परीने जसं समजेल ना तसं काहीतरी त्याच्यावर उपाय करायचा, जेणेकरून नंतर आपला गोंधळ नाही उडाला पाहिजे. तर बघा, हे असे मोठे मोठे कंद आहेत. मला पुढल्या वर्षी असं वाटतं आहे की जेव्हा लावताना ना अगदी जे मोठे आहे, काही काही मल्टिप्लायच नाही होत आहे. ज्या 2-3 व्हेरायटी इतक्या सुंदर आहेत माझ्याकडे आणि मी त्या कुठल्याच सेलरकडे अजूनही पाहिलेल्या नाही आहेत. तर मला वाटते की त्याचे दर 2 भाग केले आणि असा पुढल्या सीझनला विचार आहे की त्याचे 2 भाग करायचे आणि ते यावर्षी लावून बघायचं. होणार काहीच नाही, थोडी रिस्क घ्यावंच लागते गार्डनिंगमध्ये, तरच आपण सक्सेस होऊ असं मला वाटतं. तर बघा, ही सगळी माती अशी तयार झालेली आहे आणि बाकी जेवढे काही आता कंद निघालेले आहे, जसे हे 1-2 पॉटमधून मी आत्ता तुमच्यासमोरच काढलेले आहे. तर याचे जे पानं तुम्ही असेच जरी ठेवले तरी काही दिवसांनी ते तर वाळूनच जातील, पण अगदी ओढताण करू नका किंवा कारण काय होतं की आत्ता आपण जर त्याचे पानं तोडू किंवा मुळं जोराने ओढू वगैरे तर काही पण फंगल इन्फेक्शन होऊ शकतं, म्हणून आपण तेवढे रिस्क नाही घेऊया.
कुठलंही काम करताना अगदी हळूवारपणे करायचं आपल्याला, हे फक्त लक्षात ठेवायचं. आता यावर्षी म्हणजे आता पुढे याच्यानंतर कुठलेही बल्ब वगैरे असे विकत घेऊ नका, कारण हे आता डॉर्मन्सी पिरियडमध्ये जाणार. मग याला पाण्याने फुटणार आणि काहीच नाही. मग कदाचित तुमच्याकडे ती बल्ब आहे तर ती सडू नाही जाऊ शकतात. म्हणून आत्ता या बल्बची खरेदी करू नका, जरी प्लांट दिसत असतील तरी. तर बघा हळूवारपणे मी याची जेवढी काही मुळं आहेत ना, तर अशा प्रकारे काढून टाकलेली आहेत. आणि एक प्रकारे बघा याला टकलूच करून टाकला आपण या बल्बला, आणि हे सुंदर दिसतंय बरं गुळगुळीत असं. तर हे सगळं असं जेव्हा काढल्यानंतर ना बघा, थोडं मी जसं म्हटलं आहे ना, की माझ्याच हाताने ना कधी-कधी धुसमुसळेपणाने काही ना काही असं होतं, पण फार कमी प्रमाणात. कारण कुठली गार्डनिंगचं काम करते ना, तर मी अगदी हळूवार करते. कारण मला ते तुटल्यानंतर जे दुःख होतं ना, ते मी तुम्हाला शब्दात सांगू नाही शकणार. आणि मी जे हातावर मेहंदी वगैरे दिसत आहे ना, ही माझ्या 10व्या वर्गातली मुलगी आहे, जागृती जवंजाळ. तर तिने मला काढून दिली, की चला मॅडम मधल्या सुट्टीमध्ये वेळ आहे तर मला तुमच्या हातावर मेहंदी काढायची. मी म्हटलं की चल काढून दे. मी सहसा नाही मेहंदी काढत, मला तेवढा वेळ नसतो. कंटिन्यू कामात असल्यामुळे ते मेहंदीचे हात घेऊन बसणं वगैरे मला नाही जमत. तर हे बघा चांगल्या प्रकारे हे सगळे जे बल्ब आहे ते धुवून घ्यायचे आहे आपण. एवढे दिवस मातीत होतं, आता याला आपल्याला सेव्ह करायचं आहे. तर अगदी चांगल्या प्रमाणे एकदम माती साधा अगदी हलकासा सॉफ्ट जर ब्रश असेल ना, त्याने ते इझी माती निघून जाईल. आणि जेवढे काही वाळलेले मुळं दिसत आहेत ते हळूहळू ओढून काढायचे आणि ते सुद्धा आपण वेगळे करायचे. आणि त्यानंतर काही जे बल्ब आहे, जसं हे बल्ब बघा, याच्यामध्ये ना 1, 2, 3 असे बल्ब इथे यावर्षी तयार झालेले आहेत. एक मोठं बल्ब होतं आणि त्याला त्याच्या बाजूला छोटे छोटे बेबी बल्ब निघाले आहे. तर हे पण आपण जेव्हा फंगीसाईडमध्ये पाण्यात टाकू ना, तर त्याच्या आधी आपल्याला हे वेगळे करून ठेवायचे, म्हणजे फंगीसाईड जे आहे ते या छान जे आहे बल्बला मिक्स होऊन जाईल ते, आणि पुढल्या वर्षीसाठी त्याला फंगस लागणार नाही. तर अशा प्रकारे चांगल्या पाण्यात धुवून घ्यायचे आहे. एका स्वच्छ पाण्यात परत एकदा तुम्ही धुवू शकता. आता हे सगळे जे बल्ब आहेत यांना मी एका फंगीसाईडच्या पाण्यामध्ये टाकणार आहे. तर एका छोट्याशा पॉटमध्ये हे फंगीसाईडचं पाणी घेतलं. मला अजून असं वाटतं की थोडंसं अजून याच्यामध्ये फंगीसाईड टाकायला पाहिजे होतं. म्हणजे अगदी त्याला काय म्हणतात ना, घट्ट असं जर झालं असतं तर त्या बल्बला ते लागलं जाईल, आणि मग जेणेकरून बाकीचे जे बल्ब आहे आपले खराब होणार नाही. बस एवढी ती काळजी घ्यावी लागेल आपल्याला. तर हे सगळे जेवढे काही धुतलेले बल्ब आहे ते या फंगीसाईडच्या पाण्यात टाकेल आणि नंतर अर्धा घंटा ठेवेल. आणि मग याला मी पहिले सावलीत 4 दिवस तरी तसंच ठेवेल. अगदी पॅक जागेत ठेवायचं नाही आहे, जिथे हवा लागेल अशा ठिकाणी ठेवायचं, पण ऊन नाही लागली पाहिजे, उन्हात वाळवायची नाही आपल्याला बल्ब. तर हे बल्ब मी एका सावलीत ठेवेल, जिथे हवा लागेल, हवेने सुकून जाईल असे 4 दिवस ठेवेल. आणि नंतर अगदी कोरड्या कोकोपीटमध्ये एक पृष्ठाचा बॉक्स घेईल आणि त्या पृष्ठाच्या बॉक्समध्ये पहिले कोकोपीट टाकेल आणि नंतर त्याच्यावर बल्ब ठेवेल, आणि अशा प्रकारे मी हे जे बल्ब आहे ते सेव्ह करेल. तर बघा या सगळ्या झाडांची सुद्धा मला बल्ब काढावं लागेल, पण नंतर काढेल. तर फ्रेंड्स, हा जो आहे कॅलेडियमचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की सांगा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.